आम्ही सगळे शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाचे विद्यार्थी आहोत. आम्ही इयत्ता 9वी मध्ये शिकत आहोत. आम्ही बिल्डेथॉन या स्पर्धेमध्ये सहभागी झालो आहोत. आमच्या प्रकल्पाचे नाव आहे अग्निशामक सिलेंडर. हा प्रकल्प आत्मनिर्भर भारतमध्ये सहभागी होतो. नमस्कार, माझे नाव आहे नैतिक गवारी. मी या प्रकल्पाबद्दल वापरण्यात आलेले साहित्य सांगणार आहे. आर्डिनो LCD डिस्प्ले, फायर सेन्सर, MQ3 गॅस सेन्सर, स्मॉल सिलेंडर आणि पाईप. नमस्कार, माझे नाव आहे आदित्य संदीप ढोरे. या प्रकल्पामधले मी महत्त्व सांगणार आहे. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हा प्रकल्प का बनवण्यात आला. गेल्या काही वर्षात आपण पाहिले असेल कोचिंग क्लासेस, हॉस्पिटल्स, औद्योगिक ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागते. यामुळे जीवित व वित्तहानी होते. त्या ठिकाणी अग्निशामक सिलेंडर असतो, परंतु तो कसा वापरायचा याचे पूर्णपणे ज्ञान नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते व अर्थव्यवस्था कोलमाडून पडते. त्यामुळे हा प्रकल्प बनवण्यात आलेला आहे. आत्ताचेच उदाहरण घ्या. भोपाळमध्ये झालेल्या गॅस लिकेजमुळे किती मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली. हा प्रकल्प तिथे उपलब्ध असता तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली नसती व आपण ती रोखू शकलो असतो. या प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदे होऊ शकतात. नमस्कार, माझे नाव आर्यन घोडके आहे. मी तुम्हाला या यंत्राचे उपयोग सांगणार आहे. या यंत्राचा उपयोग मुख्यतः इंडस्ट्रियल सेक्टर्समध्ये आणि हॉस्पिटल, शाळा या ठिकाणी होऊ शकतो. जीवित व वित्तहानी जी आग लागणे या आपत्तीमुळे होते ती या यंत्राद्वारे रोखता येते. तसेच एका ठिकाणी अग्निशामक दल यायला उशीर झाला तर तेथील आग हे यंत्र विझवून जीवितहानी टाळू शकते. हे यंत्र टाकाऊपासून टिकाऊ बनवल्यामुळे पर्यावरणपूरक आहे आणि तसेच स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकते. आणि एखाद्या व्यक्तीला जर हे यंत्र फायर एक्सटिंग्विशर हे यंत्र वापरता येत नसेल तर हे यंत्र ते आग विझवू शकते, कारण हे ऑटोमॅटिक आहे. आणि माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणेच भोपाळ येथे जसे गॅस लिकेज झाले आणि हे यंत्र नसल्यामुळे तिथं जीवितहानी झाली, ती टाळण्यासाठी आपण हे यंत्र वापरू शकतो. आणि CNG या गाड्यातून जो निघतो तो आहे ना डिटेक्ट करू शकतो. धन्यवाद.